सगळ्या समाजाला एक आमंत्रण आहे. आमंत्रण माझं नाही, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू, भंडारा डोंगर, गोरवाडा डोंगर, भामचंद्र डोंगर समिती या सगळ्याचं आमंत्रण आहे. काय आमंत्रण आहे? येणारी तुकाराम महाराजाची बीज मोठ्या आपल्या पुण्याईने आलेली 375 क्रमांकाची बीज आहे महाराज. म्हणजे माझ्या तुकोबरायला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष होता. म्हणजे 300 वर्षानंतर आलेला हा अमृत महोत्सव फार पुण्याईने येतो महाराज. आणि मग असा हा अमृत महोत्सव तर आपल्याला सर्वांना पारायणाला यायचंय. अतिशय गोड पारायण, गाथा पारायण. कुठं? जिथं गाथा लिहिला तिथंच गाथा पारायण. वा, तिथं गाथा लिहिला त्या अर्थी तिथली काही ऊर्जा असेल का नाही महाराज? तुकाराम महाराजाची कुठं हो? भंडारा डोंगर. धन्य हा भांडार पर्वत जाण, याशी पांडुरंगाचे लागले चरण. महिपती महाराज वर्णन करतात. धन्य देहू पुण्यक्षेत्र, पूर्ण पूर्ण क्षेत्र आहे देहू महाराज. पुण्यक्षेत्र, पूर्ण पुण्यक्षेत्र आहे महाराज. वा, जेथे वैष्णव जन अवतरला, धन्य देहू गाव. पुण्यभूमी ठाव नांदे, तेथे देव पांडुरंग. वा, असं पुण्य पावन देहूला भलं मोठं गाथा पारायणे. सगळ्याला विनंती, सगळ्यांनी यायचंय महाराज. प्रत्येकाने पारायणाची तारीख आहे 9 मार्च ते 17 मार्च. 8 मार्चला मुक्कामी यायचंय भंडाऱ्याला. 9 मार्चला पारायण सुरू होईल. 4 ते 6 काकडा भजन, 6 ते 7 तुकोबरायची स्तुती निळोबरायने गायलेली, 7 ते 11 संगीत गाथा पारायण. एका अभंगाला एक चाल, एका अभंगाला एक चाल. चालीचा नुसता पाऊस पडणार महाराज. वा, 11 ते 12:30 पुणे जिल्ह्यातली कीर्तन आहे. एका एका तालुक्याला एक, खेड तालुक्याला एक, हवेली तालुक्याला एक, मावळ तालुक्याला एक, अशी तालुक्याला कीर्तन दिली. मग 12:30 वाजता 1.5 लाख भाकर येणार पुणे जिल्ह्यातून. इथं पुणेकर बरीच मंडळी महाराज, ती सगळी गावं बसवलेली आहेत आम्ही. त्यात अख्खा खेड तालुका आम्ही तिथं जोडलेला आहे. मग सकाळून भाकरी येणार 1.5 लाख. बाकीचा स्वयंपाक तिथं होणार. तुम्ही काहीच करत नाही, नुसतं पारायण, जेवणे, भजन भोजन करू, भजन भोजन धनी घेऊन नारायण. आणि मग 12:30 ते 3 भोजन विश्रांती. 3 ते 5 तुकाराम महाराजाचं चरित्र आपल्याला नाविन्यपूर्ण. तुम्ही एकच नाथाचा प्रसंग ऐकला, निवृत्तीनाथाचा उज्जैनचा, असे नाविन्यपूर्ण प्रसंग ऐकायला भेटले. 5 ते 6 हरिपाठ आणि 6 ते 8 महाराष्ट्रातल्या दिग्गजांची कीर्तन आहेत. आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, जयवंत महाराज बोधले, बंडातात्या कराडकर, आदरणीय गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत, आदरणीय महादेव महाराज राऊत, पोपट महाराज कासारखेडकर, एकनाथ महाराज सदगीर, मुकुंद काका जाट देवळेकर. वा, अशी गोड कीर्तन आहे. आणि मग बीज आहे 16 तारखेला. तर 16 तारखेला सकाळी 10 ते 12